नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2024च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. विमा भरपाई आणि शेतकऱ्यांना मिळणारी मदत. जर तुम्ही शेतकरी असाल तर या व्हिडिओला नक्की पहा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. आणि हो, जर तुम्हाला हे विषय आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. खरीप हंगाम 2024 मध्ये जिल्ह्यातील 7,19,167 शेतकऱ्यांनी एकत्रितपणे 5,79,816 हेक्टर क्षेत्रासाठी कृषी विमा संरक्षित केला. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना निसर्गाच्या अनियतीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळवण्याची संधी मिळाली आहे. कृषी विमा योजना शेतकऱ्यांना आपली शेती आणि पिकांची सुरक्षा करण्यासाठी महत्त्वाची आहेत. विशेषतः अनियमित पाऊस, दुष्काळ किंवा अन्य आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा योजनेचे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळवून दिलं आहे. हे क्षेत्र 2024 मध्ये जास्त प्रमाणात संरक्षण करण्यात आलं आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त विश्वास मिळाला आहे. हा विमा प्रामुख्याने पिकांच्या नुकसानीमुळे होणाऱ्या हानीच्या भरपाईसाठी वापरला जातो, जे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चाची पूर्तता करण्याची मदत करतो. आणि खरीप हंगाम 2024 मध्ये जिल्ह्यात झालेल्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीचा मोठा फटका बसला. यामध्ये शेतकऱ्यांना मिळालेला पीक विमा भरपाई जवळपास 250 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. हे पैसे शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात प्राप्त होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने आणि शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना या भरपाईसाठी आवश्यक असलेला हिस्सा 27 मार्च रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णयानुसार देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक ताण कमी होईल आणि शेतीच्या कामामध्ये मदत होईल. ही भरपाई शेतकऱ्यांना भक्कम आधाराला आणि आर्थिक पुनर्वाढीला प्रोत्साहन देईल. नैसर्गिक आपत्तीच्या अनिश्चिततेसाठी विमा योजनांचा महत्त्वाची वाढली आहे, जे शेतकऱ्यांना आपली शेती सुरक्षित करण्यासाठी मोठा आधार देतात. खरीप हंगाम 2024 मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांच्या नुकसानीचा सामना करावा लागला. यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी पीक विमा भरपाई आठवड्याभरात 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. या भरपाईची एकूण रक्कम 250 कोटी रुपयापेक्षा अधिक असेल, जे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून दिले जाते. राज्य शासनाने आणि शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना आवश्यक हिस्सा प्रदान करण्याच्या प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या अधिकारांनुसार भरपाई मिळण्यासाठी प्रक्रिया जलद केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल. खरीप हंगाम 2024 मध्ये जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीला शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळवून देण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये 5,32,826 शेतकऱ्यांनी योग्य पूर्वसूचना दिली असून त्यापैकी 4,70,002 पूर्वसूचना सोयाबीन पिकाच्या आहेत. या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर अंदाजे 6 ते 6,500 रुपयांची विमा भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे.